तिचा नवरा दारू पिऊन मारहाण करते, लेकरं हिसकाटून घेतले, पोरग 2 पोरी वाटायला आल्या आणि पोरग हिसकाटून घेतलं, काढून दिलं. अच्छा, किती दिवसापासून नाही तर चालू आहे? तिला 5-6 वेळेस असंच केलं. आता 1 महिना झाला आली. अच्छा, नेहमीच असंच करते ती. तुमचं जावई ड्रिंक वगैरे करतोय का? हा करते की, ड्रिंक करते, आगाऊ नाद आहे बाहेरला. अच्छा अच्छा, पोरगी जरा काळी सावळी आहे ही, त्याला चांगल्या बाया पाहिजे. मग लग्नाच्या आधी कळत नव्हतं का? त्याच्या डोळ्यात माती पडली होती. मग लग्नाच्या आधी सांगायचं नव्हतं? सासू म्हणते पोरी काळ्या व्हायलात, म्हणते 2 पोरी झाल्या तर. साबण देत नाहीत, सोडा देत नाहीत. अच्छा, मारहाण करतात. नंदा सोडून दिलेल्या इथंच आहे एक ननंद. अच्छा, तुमच्या मुलीला मुलं किती आहेत? 2 मुली 1 मुलगा आहे. अच्छा, मग नवऱ्याकडचे काय म्हणते, नांदवायचं म्हणतात का नाही? नांदवायचं म्हणतात, पण मारहाण करतात. काहीच हातचं नाही तिच्या. असं कशामुळे मारहाण करताय विचारायचं ना त्यांना. बघा विचारलं, 2-4 बाऱ्या झालं त्याचं आणवानं सोडणं. हा हा हा, घरात साबण देत नाही, सोडा देत नाहीत. अच्छा, आणि डायरेक्ट म्हणते मारून टाकतो, जेल भोगतो म्हणते तुला. असं कशामुळे नेमकं? उगाच. अच्छा, तुमची मुलगी आहे का तुमच्या बाजूला? हाय की त्या बस त्यांच्याकडे. अश्विनी आहे का? अश्विनी युट्यूबर रेकॉर्डिंग ते. अच्छा अच्छा, हा. बोला आमच्या पुरीला. हा हा, हॅलो, हॅलो, काय प्रॉब्लेम येत आहे तुम्हाला? ते दारू पिऊन मारतं, सासऱ्याचं ऐकून, बहिणीचं ऐकून. एक फारकत घेतली आता काल परवा, ती आहे घरी. एक बिन लग्नाची आहे. अच्छा, हा, आणि लेकरं हिसकाटून घेतले, भांडणं करून मला काढून दिलं. माय बाप आलते मला तिथं बघायसाठी. त्याच्या संग काढून दिलं. एक बारक 1.5 वर्षाचं पोरग ठेवून घेतलं. मी पुरी वाट लावून दिलं. अच्छा, मग तुमचे मिस्टर काय म्हणताय, तुम्हाला नांदवायचं म्हणताय का नाही? नांदवतो म्हणतात, पण मला म्हणते तू एक बार बघतो 6 महिने जेल भोगतो म्हणून. काय काय म्हणते? ती दाखवतो म्हणतात मला, म्हणजे तुला मारून टाकतो 6 महिने जेल भोगतो म्हणते. अच्छा, होऊन काय होणार आहे, मला जेलच होईल की म्हणते. कशामुळे, काय विषय नेमका? ते असंच ऐकू भांडणं करतात घरामध्ये. काय म्हणाय गेलं की मग कसं बोलतात. तुमचे सासू सासरे काय बोलत नाही का त्यांना? काहीच बोलत नाहीत. एक शब्द मारलं जवळ तरी ते धरत नाहीत. अच्छा, हो, बाहेर निघून जाते ते. जवळ जरी मारू लागले तर बाहेर निघून जाते, त्याला काहीच म्हणत नाही. किती दिवसापासून नाही तर चालू आहे? आमचं बघा 5-6 वर्षापासून सारखं चालतंय असं. लग्न झालं तसे असंच आहे, पण ते आज नाही उद्या सुधारते म्हणून हे गपची बसले. सालाला 1.5 सालाला आणून सोडतं तिकडे, पुन्हा 2-3 महिन्याला येऊन नेतं, तर काहीच करत नाही. चांगलं राहतो म्हणजे तिकडे गेल्यावर पुन्हा तसंच करतात आणखी. अच्छा, तुमचे मिस्टर काय काम करतात? ते मिशन भागीरथामधून म्हणून आहे, ते आंध्रामध्ये पाणी सोडायचं त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये का सरकारी जॉब आहे का? नाही, प्रायव्हेटच आहे. अच्छा, आणि तुमचे सासू सासरे? ते शेतीच करतात. अच्छा, हो, त्यांचं काम आहे ना मुलांना समजून सांगणं. ते सांगत नाहीत ना, ते समोर जरी मारलं तर ते बघत नाही, ते निघून जातात बाहेर, पण ते धरत नाही. ते अच्छा, तूच बोलती म्हणतात मला, लई तूच बोलतीस, तू बोलतीस म्हणून मारते म्हणतात ते. हा हा, नाव काय तुमच्या मिस्टरचं? ब्रह्मा सरनेम? दादाराव हाके आहे. अच्छा, आणि तुमचं? निकिता सरनेम? हाके. ठीक आहे, नंबर आहे का तुमच्या मिस्टरचा? हो आहे. ठीक आहे, मला नंबर मेसेज करा, बोलतो मी त्यांना. माझ्याकडून जेवढी हेल्प होते का तेवढी हेल्प करतो. ते पोलीस स्टेशनला गेलते मी पुन्हा त्याच्या इकडे आंध्रामध्ये ते लेकरू आणण्यासाठी. ते पोलीसवाल्यांनी द्या म्हणून सांगितले होते अगोदर. हा हा, काय पुन्हा त्या लोकांनी तेलुगू बोलून द्यायला काय म्हणले, आम्हाला समजत नाही तेलुगू मधून बोललेलं काही. पुन्हा ते पोलीसवाले म्हणले तुम्हाला जे करायचं ते काय करा म्हणले, नवरा बायको इथून निघा म्हणले पोलीस स्टेशनच्या बाहेर. म्हणजे त्यांच्या मनामध्ये आहे का नाही नांदवायचं तुम्हाला? नेतो म्हणतात ते, नेऊन म्हणजे त्याच्या मनाला काहीतरी करायचंय घरी नेऊन. अच्छा, हा, नेतो म्हणतो तर आता नाही आलते मागे. मी म्हणलं मी येत नाही तुमच्या संग आता. नेतो म्हणून लागली, आलते नाही यासाठी. तुम्हाला नांदायला जायचंय का नाही जायचं? नाही, आता काय भरोसा आहे बरं त्याचा. ते बनून दाखवतात, नाही ऐकतात, देतात अंगावर मारायचं, त्याच्या महागारी मारतात, पुन्हा त्याला फोन करून बोलावून घेतात घरी. कोर्टामध्ये लिहून घ्यायचं एकदा.
मग त्याच्यासाठी ते पोलीस स्टेशन मध्ये आता इकडे गेलते आयच्या तिकडे, तर ते म्हणले तिकडे धिंगाणा झालाय तुम्ही तिकडे देऊन द्या जाऊन. मग तिकडे गेलो तर पोलीसवाला येणं पैसे देऊन ते गुतून बोलून येणं दाबलं त्याला तिकडे. नाही का आता असं नसतं ते पोलीसवाले पैसे वगैरे घेऊन असं काही नसतं. नाही यायचं आहे ना ते वळखी जास्त. आता बरं त्या आमच्या गावामधली एक बाई आहे तिचं उठणं बसलं होतं पोलीसवाल्या संग. ती आली होती तिथं माझ्या नवऱ्यासोबत. अच्छा. हा मग ते त्यानं काय बोलले का आम्हाला कळत नाही तेलगू मधून बोललं. ते पोलीसवाले अगोदर चांगलं बोलले मला. पुन्हा म्हणू लागले जा नांदायला बाई. मी म्हणलं असं असं करतं काही नाही म्हणलं, मी कोणाच्या भरोश्यावर जाऊ म्हणलं. साहेब तुम्ही लिहून द्या म्हणलं, मी जाते म्हणलं अजून. हा बरोबर आहे. मग आम्ही कसं लिहून देऊ म्हणले, तुला जायचं असेल तर जा. मग मिस्टरला सांगू लागले म्हणले जे मनात नाही तुला ठेवायचं नाही म्हणले, आली ते झालं तिकडेच राहू द्या की म्हणले. तिला सांगू लागले माझ्या देखत. ते पोलीस वाले म्हणू लागले तिथं. अच्छा, पोलीस स्टेशन मधून काय तुम्हाला मदत नाही भेटली का? काहीच नाही भेटले तिथं. अच्छा ठीक आहे, तुमच्या मिस्टरचा मला नंबर मेसेज करा, बोलतो मी त्यांना, सांगतो मी पण समजून. माझी पण जेवढी हेल्प होते का तेवढी हेल्प करतो मी तुम्हाला. बरं ठीक आहे. मग आता सांगतो ना मी नंबर, तुम्ही घ्या ना. सांगा नंबर. 9848. काय सांगितलं त्यांचं? ब्रह्मा. तुमचं निकिता. हा ठीक आहे चालतंय, बोलतो. हा ठीक आहे. हॅलो ब्रह्मा हक्के बोलताय का? आपण कोण? विशाल भांडारे बोलतो, टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य. हा बोला. म्हटलं आपल्याकडे कंप्लेंट आली तुमच्या वाईफची निकिता हक्के. हा. काय विषय? कुठं गेली का? मी बीड जिल्ह्यामधून बोलतोय. बीड जिल्हा का? हा, काय विषय? ते सांगितलं असतील ना तुम्हाला. तर कोण मारहाण कोण करताय वाईफला? काय म्हणले की ड्रिंक करणं, पिणं, मारहाण करणं. हे खोटं आहे साहेब सगळं. अच्छा, पोलीस स्टेशन पर्यंत गेलतात तुम्ही पार? हा बी झालं नाही, तेच गेलते. अच्छा, हा. तुम्ही तुमच्या वाईफला धमकी पण दिली, तुला घेऊन येतो पण मी जेलमध्ये जातो तुला मारून. घेऊन येतो मारून मला? हा, तुम्ही असं बोललात का तुमच्या वाईफला? नाही साहेब. कोण मारहाण करताय? तुम्हाला नांदवायची का नाही नांदवायची तुमची वाईफ? मारहाण केलाच नाही तुम्हाला सांगतो मी. अच्छा, तुमचे आई वडील पण म्हणताय तिला तू काळे तुला पण काळे होते, हे चुकीचं आहे ना? लग्नाच्या आधी तुम्हाला कळलं नाही का? नाही मी सांगतो ऐका. हा मग एवढा जे असलं समजा मी 6-7 साल ना दिलं असतं का मला सांगा. अच्छा साहेब, मी आणाय गेलतो एवढा. मला सांगा तुम्ही, जेव्हा नवरा आणाय गेल्यानंतर बायको येईना, सासू मध्ये वाट लावना, मला सांगा तिला नांदायचं नाही म्हणून येईना म्हणतात का मला? अहो त्या बोलताय नांदायची, तुम्ही मी सांगतो. हॅलो सर, एक काम करा, मी त्यांना कोर्टात पाठवतो. कोर्टामध्ये त्यांना लिहून द्या, मी नांदवायला घेऊन जातो, माझ्याकडून काही त्रास होणार नाही. मी सांगतो ऐका का साहेब, मी सांगतो तुम्हाला ऐका. लेकराचे संघ, अच्छा हा, लेकराचे संघ नेऊन मोडले ते ना, मोडून पोराला बालिक करून बाकीचे पैसे घेतले. अच्छा, हा. तर मग मी काय म्हणलो, मग मी बी सोबत होतो बरं का. त्यांना स्वतः घरून घेऊन सांगा दुकानात जाजेपर्यंत हिनं मला सांगायला. हा, मग नंतर मोडल्याच्या बाद विचारल्याच्या नंतर काय म्हणते, तुमच्या आईला विचारलं मी. हा, आईला विचारल्यानंतर विषय मिटला ना. बरोबर, ठीक. हा, मग मी आलो घरी, मग आईला विचारलो, आई असं विचारलेत का तुला? आईनं काय म्हणली, मला वेगळं नाही विचारायला. अच्छा, हा, मग तेच मी सोबत होतो, मला म्हणायचं मी कोणाला विचारलो नाही बा. बरोबर, मी कोणाला विचारलो नाही, असं आणला बाबा करू. मग तिथं काय मी म्हणत होतो का मला सांगा तुम्ही? नाही बरोबर. माझ्या आईला सोबत घ्यायचं, आईला म्हणायचं सर डायरेक्ट. आता मायले की जेव्हा जाते माझ्या आईला सोबत न्यायचं ना, आता इथंच होत्या ना. असं नाही, असं करूच बा म्हणायचं, मला सांगा तुम्ही. हा, मग ते मोडले तर मोडले, मग हे विचारले तर नाही तर नाही. मग नंतर काय केले, मग 2 पोरी होत्या मोठे, त्याला कळते. छोटं पोरगा आहे 2 सालाचं. मग पोरगा झोपून होतं, पोरी उठल्या होत्या. मग तरी बी 3 वाजता उठल्यास काय म्हणलं जायलो. आता थोडीफार उलुली झाली समजा, मारलं नाही, हाणलं नाही, काहीच नाही.
मी काय म्हणलो शब्द, असं जे काम करायचे असलं तर तुमची पोरगी ठेवू नका बा. अच्छा. मला सांगायचं काय केलं त्याच्यामधून. बरोबर. हा मी काय म्हणतो त्याला डायरेक्ट माय बापाला तुझ्या, असं जे करत असलं तर घेऊन जा म्हणलो बेदर अच्छा. माघारी. हा मग ते तसं म्हणल्याच्या नंतर मग आता झाली लोले 2-2 गोष्टी झाल्या. त्या मारला नाही, हाणला नाही, काही नाही. हा मी विचारणार काय नाही, तू काय घरची कारभार आहेस का म्हणलो, मोठी आहे तर माणसं. पण मला म्हणायचं म्हणलो खुद मी कोणाला विचाराय ना बा आणून फुले म्हणून. हा मग तसं म्हणले मी नंतर मग काय म्हणले 4 दिवस घेऊन जाता म्हणले. हा मग बापाने काय म्हणला माझ्या वडिलांना, मी घेऊन चालव ना, सांगून समजून जा. सांगून समजून जा. काय म्हणला सासऱ्यानं, आम्हाला काय कळते का, आम्ही येडे आहोत, सांगायचं समजायचं कळते का, असं बोलले. बोलले तर बोलले. 4 दिवसाला आणून सोडतो म्हणून नेले. 4 दिवस थांबले, पोलीस स्टेशनला पिटिशन दिले, कुठं इंद्रावणीच्या. अच्छा. हा तर मला मारून हाणून वाट लावले आणि लेक रोज काढून घेतले म्हणून. साहेबांना फोन लावला. तर लेकरं तुमच्याकडेच आहेत ना. हा पोरगच आहे माझ्याकडे फक्त. अच्छा. मी सांगतो ऐका ना, पोलीस स्टेशनला 4 दिवसाच्या बाद नंतर येऊन सांगले. अच्छा. पोलीस स्टेशन मध्ये पिटिशन दिली इंद्रावणला, ती मारले आणि लेक रोज काढून घेतले म्हणून. अच्छा. आणि दारू पिते म्हणून पण सांगले. मग साहेबांना फोन केले मी गेलो. अच्छा. साहेबांना म्हणला की पोरगं बेन खायना आम्हाला रोज भेटलेला आहे. अच्छा. आता फिरत राहतो ना, आणि मिशन वगैरे आता मध्ये काम करतो मी. हा मग 2-4 चांगले माणसं आले मोठे मोठे. हा असं झाले म्हणजे बाई तुला जाणायचं होतं पोलीस पण कशाला गेली आणि एवढी काय गोष्ट झाली तुमची मोठी. अच्छा. हा असं सांगले. मग तिथं बी गेले, पोलीस स्टेशनला बी गेल्याच्या नंतर मग साहेबांना म्हणला मुलगा देऊन टाक. ठीक आहे म्हणलो, देऊन टाकतो. मग मुलगा मग काय म्हणले 2 पोरी आहे तिकडं, असं इकडले माणसं बरेच म्हणले बरं जाय नो राय 2 दिवसानंतर जाय तू. नंतर ह्याला नेऊन सोडायला होता, नंतर 2 दिवस राहायचं, नंतर तुम्ही 2 दिवस जाऊन या. मग कधी घेऊन यायची तुम्हाला तुमची वाईफ तिकडनं? कुठून तुमची वाईफ कुठे का? हा आई वडिलांच्याकडनं. आता तिकडं आहे, तिला लग्नाला तिकडं आपलं ह्याच्याकडं. अच्छा. वाशिमकडं. हा आता कमीत कमी बघा 20 दिवस झाले. मग ते पोलीस स्टेशनला जाऊन आल्याच्या नंतर बी मी डबल 2-4 दिवसाला गेलो तिथं आणायला. बाजूचे आता त्याचे 4 माणसं बसले समजा. अच्छा. 4 माणसं बसल्याच्या नंतर मी काय म्हणलो घेऊन जायला आलो. हा मग याय पाहिजे की नाही मला सांगा तुम्ही. मग काय झालं विषय? मग काय म्हणली मी येणार नाही. हा मग येणार नाही म्हणलं नंतर आपलं काय राहिलं तिथं मला सांगा तुम्ही. एवढं न मारण्याची हाणाची एवढं गोष्ट विचारलं तर आता हेनं जाऊन माझ्या नावानं पिटिशन केल्याच नंतर देखील मी आणायला गेलो तिथं. अच्छा. तरी बी नंतर आता मग 20 दिवस झाले समजा. अच्छा. फोन नाही एक तर तुम्हाला सांगतो, कॉल पण केली नाही मी. कॉल केल्याच्या नंतर बोलणं पण नाही मला सांगा तुम्ही. हा मला याच्यामध्ये काय चुकी आहे सांगा तुम्ही. ठीक आहे, मी पण त्यांना समजून सांगतो आणि तुम्ही कधी जाणार त्यांना आणायला तेव्हा मला कॉल करा, मी सांगतो. नाही मी ते म्हणणार साहेब तुम्हाला सांगतो. ते एवढा इथं 4 माणसात बी म्हणले तुम्हाला जसं काय वाटलं समजा तुम्ही आता टायगर ग्रुपचे माणसं म्हणले ना, मी सांगाल तुम्हाला सगळी ती हकीकत. अच्छा. मी पण त्याच्यामध्ये काम करतो. तुम्ही कधी पण येऊन आपल्या इथे तुम्हाला बाजूचे नंबर कोणाचे बी दे म्हणला त्याचे देतो. तुम्ही त्याला विचारून घ्या हे पोरग कसं आहे, पेते का, त्याच्या घरी कधी लुली होती आहे का, ह्याचा वडील पिऊन काय म्हणते का, पेते का, तुम्ही पुरी इन्क्वायरी करा. नंतर घरामध्ये भांडणं असतं ते सगळ्याला माहिती आहे ना. मला सांगा म्हणल्यावरती 1 महिना झाला लेकर प्रायव्हेट मध्ये शाळेमध्ये लेकर आहेत. मला सांगा तुम्ही, मी त्याच्या गावातल्या ज्या मोठ्या माणसालाही फोन करून सांगितलं अशाला असं झालंय बा म्हणून. तरी पण त्यांना काय म्हणते मला त्याला कसं काय सांगला. आता मला सांगा, आता आपलं जे आहे आता म्हणल्याच्या नंतर आपण काही इज्जत काढून घ्यायची का मला सांगा लेकर बाळातील झाल्याच्या नंतर. बरोबर आहे. हा मग त्याच्यामध्ये माझं काय चूक आहे सांगा, काय मारलं नाही कधी. अच्छा ठीक आहे, मी त्यांना करतो, त्यांना सांगतो समजून तुमच्या
सासू सोबत पण बोलतो, त्यांना पण समजावून सांगतो. मला काय म्हणली नाही नाही मला मी ऐका ना साहेब, मी सांगतो. मला काय म्हणली, जावाई नाही म्हणली, डायरेक्ट त्याच्या घरी गेले. त्याच्या गावातले 4 माणसं आहेत सबूतला. जावाई नाही म्हणले नंतर मी कसं जाऊ तिथे, मला सांगा तुम्ही. जाऊ दे, रागाच्या भरामध्ये बोलले असते. एवढा आता मी कमत कम आता 10-15 हजाराचं कमवणार माणूस आहो. मला 4 बहिणी आहेत, मी सांगतो तुम्हाला. असं काही माणसं आमच्या इथे खाणार पिणार नाहीत. 4 चौकामधला बसलेलाच माणूस आहो. अच्छा. तुम्ही कधी आदिलाबाद एरियामध्ये आल्याच्या नंतर मला बोलवा, मी येतो. त्या टायगर ग्रुपचे माणसं घेऊन येतो स्वतः. अच्छा. हा, तुम्हाला जसं काय वाटलं तर. अच्छा. हा, तुम्ही नाही असं बोलूच म्हणला होतो, कुठे बी येऊन मी बोलतो तुम्हाला किती म्हणा. आता परवा तुम्हाला सांगतो, माझ्या बहिणीचं असंच तोडले. जालना डिस्ट्रिक्ट मध्ये गेलो तुम्ही बी. अच्छा. हा, त्यांच्या सोयरपण मधून. हा, असंच ते नांदवाने असं रागाच्या बाळामध्ये. आता मला सांगा, त्या रोजी माझी आई चक्कर येऊन घरी पडली तर बी स्वतः येणं निघून गेले. विचार करा तुम्ही. त्याला काय माहिती, आता 2 महिने, आता 2 साला पोर काय माहिती. अच्छा. अजिबात फोन नाही ना, मी केलं तर बोललं नाही. अच्छा. हा, आता मला कसं वाटेल मला सांगा तुम्ही. चालतंय, मी त्यांना बोलतो. तुमच्या वाईफचा येईन तुम्हाला फोन, बोला. आणि काय असतं ते प्रेमानेच असतं, हे भांडणात त्याच्यामध्ये तिसरा अंक. मी काय म्हणतो, कचेरी पोलीस स्टेशन हे करून काय संसार काय उद्ध्वस्त करायची का? मी पोलीस स्टेशन झालंच नाही. त्यानं पोलीस स्टेशन गेल्याबद्दल मी डबल गेलतो 4 दिवसाला. अच्छा. आणायला मला आता विचार करा ना, तिने जेव्हा पोलीस स्टेशन मध्ये येऊन सांगली बी, साहेबांना देखील म्हणला हे पोरग तसं नाही. अच्छा. आम्हाला माहिती आहे म्हणलं पोराच्या बारे. ठीक आहे, मी बोलतो त्यांना. काही कंप्लेंट वगैरे टाकली असली तर ती पण वापस घ्यायला लावतो. हा, ठीक आहे, बोलतो तुमच्या वाईफचा तुम्हाला येईल फोन. आणि कधी जातात आणायला मग? त्यानं आणून सोडू द्या, मी ठूर गेलो रेडी. ठीक आहे, ठीक आहे. हा, चालतं. आपल्या बोलून त्याला मी सांगतो, असं असं तुला नांदवायचं तर नांदव. काळी पोरगी आहे, तुझ्यामुळे काळे पोरं होते. तसं पहिल्यांदा तुला कळलं नाही का मग काळे गोरे व्हायचे म्हणून? का नाही, त्याच्या आधी कळायला पाहिजे ना त्याला बोलवतो मी, ऑफिसला बोलवतो. तुला नांदवायचे असेल तर चल, मी पण येतो सोबत तुझ्या. तिच्या कोर्टामध्ये आहे ना, काय ते लिखापडे पेपरवर लिहून देतो की मी असं समोरच्या ह्या नंतर आहे ना, समोर आहे ना, मी मुलीला त्रास देत नाही असं जर लिहून देत असेल तर ठीक आहे ना, नांदवायचं नाही तर तू तिकडे ते तिकडे, आहे का नाही? बरोबर आहे ना. आता त्याला कळायला पाहिजे ना, 3 मुलं होत तर कळालं नाही. 3 मुलं झाल्यावर असं बोलतोय म्हटल्यावर समोरच्या लेडीजला. कुठे राहता तुम्ही? तर मी बीड जिल्ह्यामधून बोलतोय. ऑल महाराष्ट्रामध्ये काम करतो रेकॉर्डिंगच्या माध्यमातून. ओके ओके, गुड गुड. भेटूया आपण लगेच बीड मध्ये. तिकडे आपलं चक्कर आहे. आता आपला रायगडचा जिल्हाध्यक्ष आहे ना आपला, निलेश भाऊ चव्हाण आपला. अच्छा. चालतंय, या मग कधी पण आल्यावर फोन करा. हा प्रश्न नंतर माझा. तानाजी भाऊला पण भेटायला जाते ना, जातो तुमची भेट घेऊन जातो. अच्छा. करतो मी त्यांचं, करून टाकतो. काय ते काय लिखापडी करून आपलं न्याय करायचं काम आहे, करून टाकतो. बरोबर. नाव काय म्हटले आपलं? मग जाधव गोपाल आहे. जाधव गोपाल. हा, टायगर ग्रुप तेलंगणा. अच्छा. ठीक. नरेश भाई आपण जवळ राहिले. अच्छा 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 अच्छा. बाबा गेलते ना, एक व्हिडिओ घालता त्याच्यामध्ये मी पण आपल्या ऑफिस मध्ये बसून होते. ठीक आहे, चालतंय. घ्या त्याला ऑफिसला बोलून, काय विषय तो बघा. त्याच्या वाईफला पण समोर बोलून घ्या, म्हणजे दोघांच्या समोर विषय क्लिअर करा. हो. अच्छा अच्छा. हा, तुम्ही करून घेतो ते बघतो मी. ओके ओके, ठीक आहे. ठीक आहे, चालेल. जय टायगर. हो, जय टायगर.